तिने विचारलं मराठी मूवीसाठी की हु इज नामदेव दसाड, म्हणजे सेन्सर बोर्डचा जो हिंदी भाषी व्यक्ती आहे त्याला मराठी पिक्चर तुम्ही बघायला म्हणता आणि चेक करायला लावता. म्हणजे असं झालं एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठीचा पेपर तुम्ही हिंदीचा किंवा दुसऱ्या विषयाच्या प्रोफेसरला चेक करायला लावता आणि तो प्रोफेसर विचारते मराठी काय आहे, हु इज नामदेव दसाड. आता ह्या स्टेजवरून आम्ही सांगू इच्छितो की नामदेव दसाड तुझा बाप आहे. 1972मध्ये त्यांनी हा दलित पॅन्थरची स्थापना केली. या दलित पॅन्थरच्या माध्यमातून जेवढे पण दलितावर अत्याचार झाले, बहुजनावर अत्याचार झाले, ओबीसी SC ST OBC मायनॉरिटीवर अत्याचार झाले, त्याच्यावर त्यांनी मुतोड जबाब दिला. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी हे चळवळ उभी केली. बाळासाहेब ठाकरेंसोबत त्यांनी 1965मध्ये साठगाठ करून सरकार बनवली. त्याच्यात खूप सारे लोक आमच्या सरकारमध्ये दलित पॅन्थरचेही होते. 2001मध्ये नामदेव दसाड साहेबांचा बर्लिन महोत्सवमध्ये त्यांना अवॉर्ड दिला गेला. नंतर खूप सारे अशी त्यांनी कविता लिहिली गेली. श्रीमती पूर्व प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीवर पण त्यांनी खूप छान कविता लिहिली, प्रियदर्शनी नावाची. नंतर असे खूप सारे कार्य केले गेले. आता आम्ही विदर्भामध्ये दलित पॅन्थरचा आघात याच्यासाठी केलेला आहे तर तुम्ही बघत असणार की आपल्या लोकांवर अत्याचार खूप वाढलेले आहे. तुम्ही कुठे जॉब करू शकत नाही, जॉब करता रोजगार भेटते तर तिथं तुम्हाला प्रॉपर सॅलरी भेटत नाही. सॅलरी भेटत नाही, तुम्ही विचार करता की मी बिझनेस टाकेल, तर बिझनेसमध्ये पण कोणी एखादा ठेला लावला, एखादी टपरी टाकली, एखादा छोटासा बिझनेस उभा केला तर आपल्या लोकांना बघितलं जाते का हा कोणत्या समाजाचा आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे. त्या समाज पाहून त्याला तो बिझनेस करू देत नाही. तिथे जे मनवादी लोक आहेत ते आपल्या समाजाच्या दुकानात जात नाही. खूप सारे असे प्रकार घडत आहे. काही लोकांनी धर्मलाही धंदा बनवून ठेवलेला आहे. एखादा OBC व्यक्ती तो रामकथा करू शकत नाही, त्यांनी केली आणि त्याची जात माहीत पडली तर त्याच्यावर मूत्राचा छिडकाव होते तर त्याचे शुद्धीकरण केलं जाते. त्याचे केस कापले जातात, त्याला चुटी केले जाते. एखाद्या दलित व्यक्तीला त्याचं लग्न आहे, काही राहिला तर त्याला घोड्यावर चढू देत नाही, त्याच्यावर दगडफेक होते. म्हणजे आपल्या देशात चाललेलं काय आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आलो आहे. महाराष्ट्र म्हणा की विदर्भ म्हणा, ह्या सगळ्या मुद्द्यावर आम्ही आवाज उचलून आणि संविधान आणि शासनाच्या तरीक्याने वेनी आम्ही त्याचे सोल्युशन काढून आणि जे काही आपल्या यंगस्टरला जे यंग लोक आहेत त्यांना प्रॉब्लेम होणार शिक्षणमध्ये किंवा बिझनेसमध्ये, ते आमच्यासोबत संवाद आम्हाला भेटू शकतात. आम्ही त्यांचे सोल्युशन देऊया. याच्यासाठी स्वप्नीलदादांनी हा पक्षाला जिवंत केलेला आहे आणि मी असं इच्छितो की जेवढे होऊ शकते तेवढ्या संख्येत लोक यावे आणि या पक्षात जॉईन करावे. यासोबतच मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. जय भीम, जय पॅन्थर. जसं काही म्हटलं की काळाची गरज आहे, ज्युडिशियल प्रॅक्टिस ते वापरतात. पण मला एक सांगायचं सर्वांना की ज्या पद्धतीने आतापर्यंत सरकार बहुजनांवर अन्याय अत्याचार करत आहे, त्यासाठी दलित पॅन्थर ही रस्त्यावर उतरवते. 2 दिवसापूर्वी खामगावमध्ये रोहन नावाच्या व्यक्तीवर मारहाण झाली. त्याचा दलित पॅन्थर पूर्णपणे निषेध करतो आणि उद्या खामगाव याला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा दलित पॅन्थर खामगावमध्ये जाणार आहे. तिकडचे जे कोणी कमिशनर असतील, सिनियर पी वगैरे असेल त्यांना भेट देऊन
ज्यांनी हे कार्य केले त्यांना संवैधानिक व कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे यावर आम्ही त्यांना दलित पॅन्थरतर्फे लेटर दिले आणि जर ते त्या गोष्टी करत नसतील तर पॅन्थर कोटी जी काय पावलं असेल ते नक्कीच ज्यांनी अन्याय केला त्यांना माफ करायचं. आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये जेवढ्या व्यक्ती झाल्या सर्वांना अभिनंदन. जेव्हा पॅन्थर हा टॅग लागतो कोणाकडे हे लक्षात ठेवा की पॅन्थर हा टॅग लागल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या 100 पटीने वाढतात आणि ते पण समाजासाठी. पॅन्थर हा कधीच स्वतःसाठी जगला नव्हता. जे कोणी पॅन्थर 1972 1912 साली ज्यांनी पॅन्थर स्थापना केली त्यांनी अक्षरशः सर्वांसाठी म्हणजे पूर्ण समाजासाठी घरदार सोडून रस्त्यावर उतरून कार्य केले, न्याय दिला लोकांना. आणि आपले इथे जेवढे पॅन्थर्स आहेत त्यांच्याकडनं पण मी हीच अपेक्षा करतो की त्यांनी बहुजन समाज असो कोणताही समाज असो त्यांना न्याय देण्यासाठी नेहमी पुढे येतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मेळावा आहे त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी म्हटल्या आहे: एज्युकेशन, जॉब, हेल्थ. शिक्षणासाठी शासनाकडनं व नामदेव प्रसाद फाउंडेशन कडनं जी काय मदत होत असेल ती आम्ही सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. स्पेशली बहुजन समाजासाठी ज्या काही शासनाच्या जे काही शासनाकडे जे काही अवेलेबल गोष्टी असतात ते आपण एक कोऑर्डिनेशन टीम करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, एक छावणी एक रोजगार. एक छावणी एक रोजगार म्हणजे आता बाकीचे लोक म्हणतात शाखा ऑफिसेस, त्याच पद्धतीने पॅन्थरमध्ये छावणी या फार महत्वाच्या गोष्टी. एक छावणी एक रोजगार अशा पद्धतीने चालणार आहे. जे कोणी कार्यकर्ते छावणी किंवा दलित पॅन्थरचे ऑफिसेस ओपन करतात त्यांना ते ऑफिसेस किंवा त्यांचे जे काही वर्किंग असतील त्याच्यासाठी दलित पॅन्थरतर्फे पॅन्थर चहा आणि पॅन्थर वडापाव या पद्धतीने काही योजना आहेत आणि जे रिक्वायरमेंट्स आहेत ते चालू करण्यासाठी ते आम्ही प्रोव्हाइड करतो. जिथे ते लोक आपले स्वतःचे स्टॉल्स सुरू करतील, स्वतःचा रोजगार उभा करतील. रोजगार हा फार इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी. जर रोजगार असेल तर आपण भरपूर म्हणजे नको त्या मार्गाला जातो. आजच्या तारखेला तरुणांना काउन्सिलिंगची पण गरज आहे. एज्युकेशन घेतल्यानंतर पुढे काय करायचं याचं गायडन्स हे सर्वात मोठं इम्पॉर्टंट टास्क आहे. दलित पॅन्थर आणि नामदेव प्रसाद फाउंडेशन हे काम आतापर्यंत मुंबईमध्ये करत होती. यापुढे आशिष बनसोड सर यांच्यासोबत नागपूर, सोलापूर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे. पुढील दलित पॅन्थरची वाटचाल हीच असेल की या 3 गोष्टींवर जेवढं होईल तेवढं काम करायचं.
प्रॉपर टीम मॅनेज करायची, जेणेकरून आपण पुढे जाऊ जे कोणी नेते आहे शासनामध्ये बसले आहे त्यांना प्रॉपर प्रश्न विचारू शकतो. तर यापुढे मला वाटतं की आपले जेवढे कार्यकर्ते आहेत पॅनलचे त्यांनी कोऑर्डिनेशन करून एकत्र राहून दलित पॅनलला पुढे न्यावं, जास्तीत जास्त लोक जोडावी आणि त्यासाठी सर्वांना मी कॉंग्रॅच्युलेशन करतो. एक स्टोरी सांगतो तुम्हाला मी अशी झालं आहे. तर ह्या तरुणांचा सहभाग फार मोठा आहे दलित पॅनलमध्ये. कारण कसं होतं की मुंबईमध्ये आम्ही पाहतो की मुंबईमध्ये काय म्हणतात 60 अंकाची लोक म्हणजे 50 पार केलेल्यांची संख्या जास्त आहे. पण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला पाहिजेच आहे, पण तरुणांचा सहभागही तेवढा गरजेचा आहे. बरं, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला एका पॅन्थरची गोष्ट सांगितलं तर चालेल का? धन्यवाद. 1970 मध्ये आवाज जास्त होतो ना, थोडा कमी करा. हॅलो. 1970 मध्ये काणेकरांच्या अध्यक्षतेखाली एक काय म्हणतात एक संमेलन झालं होतं, कवी संमेलन. कवी संमेलनामध्ये खूप मराठीचे अगदी नामवंत कवी उपस्थित होते. सगळे देशमुख, जोशी म्हणजे बऱ्यापैकी अगदी महाराष्ट्रातले सगळे नामवंत कवी होते. कविता चालू होत्या आणि एक चिठ्ठी आली प्रेक्षकांमधून आणि ते म्हणले की त्यांना कविता म्हणायची, कविता बोलून दाखवायची, एक संधी द्या. तर जे संमेलनाचे जे आयोजक होते नारायण काय त्यांचं नारायण आठवले, ते म्हटले की अरे आता प्रेक्षकांमधून पण कविता बोलणार ना म्हणून. तर ते म्हटले की कोण आहे हा माणूस, अशा भोवया वगैरे उंचावल्या. तो म्हणे आहे टॅक्सीवाला आहे, टॅक्सी चालक. त्याला म्हणायची आहे कविता, तो बराच वेळ झाला म्हटलं की मला कविता म्हणायची. तर ते म्हटले की ठीक आहे, बोलवा बोलू त्याची एखादी कविता म्हणजे आपल्याला कार्यक्रम आठवता येईल. तर तो सडपातळ सावळा रिक्षा चालक, टॅक्सी चालक मंचावर आला आणि त्याने मंचाचा माईक स्वतःकडे घेतला आणि जी कविता सुरू केली ती कविता वाचल्यानंतर एकदम शांत झाला पूर्ण हॉल. जेवढा हॉल अगदी गच्च भरलेला, पत्रकार होते, मान्यवर म्हणजे अगदी मंत्री वगैरे होते. हॉल एकदम शांत, म्हणजे कोणाला काही कळलंच नाही की एवढ्या वेळात जे चाललं होतं बरोबरीत एकदम मस्त छान छान भाषा आणि त्या शब्द पंढरीला अगदी जे शेंगाण्याचं कोलपेटाने जसं उधळून लावतात ना तसं ते उधळून लावलं होतं. आणि शांत पीक जसं असतं ना शेतामध्ये आणि त्याच्यामध्ये जर 10 हत्ती पिसाळलेले हत्ती जर सोडले तर शेत कसं होईल, उद्ध्वस्त होईल नाही ना. तर तसं ते उद्ध्वस्त झाले होते सगळे. आणि जेव्हा ते भानावर आले तेव्हा ते म्हटले अरे ही कविता कोणी वाचली आणि काय होतं या कवितेमध्ये एवढं, हे शब्द काय होते. तर प्रेक्षकांवर बरंच कोणतरी म्हटलं कोण, त्यांना नाव तरी विचार कोण ते. तो टॅक्सीवाला त्याची वही बंद केली आणि प्रेक्षकांकडून तो निघून गेला. ते म्हणले अरे त्याचं नाव होतं नामदेव बैसाळ. तर त्या ती जी कविता म्हटली ती कविता वाचणारे जे होते तो जो विद्रोह होता, ती जी शब्दांची जी मराठी भाषेला त्यांनी ज्या लुसलुशीत मराठी भाषेला त्यांनी वाकवलं, त्या भाषेला वाकवणारे ते एकच होते, ते म्हणजे दलित पॅनलचे संस्थापक पद्मश्री नामदेव बैसाळ. पद्मश्री नामदेव बैसाळांचा मेरा नाम आशीष बंसोड़ है। मैं विदर्भ का अध्यक्ष हूँ दलित पैंथर का। और मैं कहना चाहूँगा कि ये अभी नागपुर से हम लोग आगाज़ करने वाले हैं और ये आगाज़
नागपुर से चालू होकर मुंबई तक जाएगा और ये आगाज़ पूरे इंडिया में हम लेके जाएंगे। पूरे भारतवर्ष में ये दिखेगा। बौद्ध गया से लेके जितने भी हमारे बुद्धिस्ट इंफ्रास्ट्रक्चर पे कब्जा हुआ है सबको हटना पड़ेगा। जितने भी दलित अत्याचार हुआ है उनको झुकना पड़ेगा। अभी बीच में एक घटना हुई थी, एक यादव समाज के व्यक्ति को उससे मूत्र से नहलाया गया था। ऐसे हम घटनाओं का विरोध करते हैं। इसके बाद अगर ऐसी घटनाएं होंगी तो उसका दलित पैंथर के अंदाज से जवाब देगा। बहुत सारे हमारे दलित समाज के लोग हैं जिनको धंधा नहीं करने देते, जिनको रास्ते पे अगर दुकान लगाया जाए तो ये नालायक एनएमसी ये लोग उठाते हैं। बहुत सारे हमारे ओबीसी समाज के लोग हैं, ऐसे बहुत सारे हमारे मराठी समाजाचे लोक आहे त्यांच्यावर अत्याचार केले जाते। यानंतर असा कोणताही प्रकार होईल तर त्याला दलित पॅन्थरच्या अंदाजाने त्याचे उत्तर दिलं जाईल। आज नागपूरमध्ये सगळ्यात पहिले दलित पॅन्थरच्या दीक्षाभूमीवर भेट घेण्यात आली, नंतर वाल्मिकी नगरमध्ये त्यांचं भेट घेण्यात आली, त्याच्यानंतर विधान चौक। आता आमचा मेहतर सोसायटीमध्ये एक खूप छान प्रोग्राम आहे, तिथे आम्ही नियुक्ती करणार आहे, नियुक्तीचा प्रोग्राम होणार आहे।